निश्चितपणे आम्ही आपणास दाखवलेला आहेच. आणि मी आपणास पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण या मतदारसंघातल्या विकासासाठी आणि जो आमचा विकास खुंटलेला आहे त्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करताल. आणि दादा, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं एकच विनंती राहील की मागील 10 वर्ष झाले आम्ही सत्तेत नाहीत. या सत्तेत नसल्या कारणानं प्रचंड त्रास आम्हाला सहन करावा लागतोय. प्रत्येक ग्रामपंचायतीला त्रास सहन करावा लागतो. आज आम्ही इथं या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा, या कार्यकर्त्यांच्या आणि यांना इथं जे हुकुमशाहीचं आमच्या मतदारसंघात जी हुकुमशाही चालते यासाठी आपल्याला आळा घालण्यासाठी निश्चितपणे आम्हाला तुमच्या साथीची इथं आवश्यकता आहे. आणि या कार्यकर्त्यांची तेवढीच अपेक्षा आहे की दादा, या सर्व कार्यकर्त्यांच्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं आमच्या पक्षाच्या, आपल्या पक्षाच्या बाबतीत आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत आपण सर्व सूचना देताल. निश्चितपणे त्या अपेक्षेवर आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चितपणे आज प्रास्ताविक बराच या लांबवलेला आहे आणि मी या ठिकाणी दादांची दिलगिरी व्यक्त करतो की मी पुन्हा एकदा आपणास दादा शब्द देतो की येणाऱ्या सर्व निवडणुका, मागच्या 30 वर्षापासून दादा नगरपालिका जिथल्या कुटुंबाच्या घरात आहे, काँग्रेस पक्षात म्हणण्यापेक्षा जिथल्या कुटुंबाच्या घरात आहेत. सुरुवातीला आघाडी म्हणून निवडणूक लढवल्या, त्यानंतर विविध पक्षांवर निवडणूक लढवल्या, परंतु दादा ह्या 30 वर्षात जनतेनं कधीही साहेबांची बाजू सोडली नाही. विकासाच्या बाबतीत थोडा मागं पुढं झालं, विरोधात असल्यामुळं आम्ही शहरातला विकास, विरोधी बाकावर असल्या कारणाने शहराचा विकास जो करायचा हवा त्या पद्धतीत आम्ही केला गेलेला नाही. परंतु निश्चितपणे आपल्या नेतृत्वावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही आज सगळेजण प्रवेश करत आहोत. आणि निश्चितपणे आपल्या नेतृत्वाच्या बळावरच मी आज सर्व आमच्या जनतेला या ठिकाणी शब्द देतो की या निवडणुकीत आपण नगरपालिका असतील, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या आपण घड्याळीवर लढू आणि पूर्ण ताकदीने आपली मेजॉरिटी आणून दाखवू आणि निश्चितपणे आपला खुंटलेला विकास हा पूर्ण करण्यासाठी दादांची मदत घेऊ. एवढंच मी या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. दादा, आपण आलात, एवढा हा स्पेशल कार्यक्रम घेऊन आपण इथं प्रवेशासाठी आपण एवढा वेळ देऊन एक सेपरेट फक्त पक्ष प्रवेशासाठी आपण परतूर शहरात आलात आणि साहेबांचा सन्मानपूर्वक आपण इथं प्रवेश घेत आहात. त्याबद्दल मी दादा आणि सर्व प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, सर्व सन्माननीय आमदार सर्व यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि शेवटी एकच दादा सांगेल की दादा, रशियामध्ये दाला म्हणते यस. रशिया, एक रशियन लँग्वेज मध्ये आपण जर सर्च केलं तर त्या ठिकाणी दाला म्हणते यस आणि दा म्हणल्यावर यस यस. निश्चितपणे आपल्या तालुक्यात कधीच नो आपल्याला ऐकू येणार नाही, हीच मी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो. आणि निश्चितपणे ही दादा आपली अपेक्षा पूर्ण करतील. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लगेचच मुख्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. मी सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो, या भागातील सर्व उपस्थितांचे, या परिसराचे लाडके नेते माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया साहेब यांचा प्रवेश आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने घ्यायचा आहे. आदरणीय दादांना विनंती आहे, जेथलिया साहेबांचा पक्ष प्रवेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपन्न होईल. परतूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ विमलताई यांचाही प्रवेश आहे. युवा नेते नितीन सुरेश कुमार जेथलिया यांचाही प्रवेश या निमित्ताने आहे. आदरणीय अजित दादांच्या शुभ हस्ते हा पक्ष प्रवेश या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होतो आहे. समाज कल्याणचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताजी बनसोडे यांनाही विनंती आहे, आपला प्रवेश स्वीकारण्यासाठी आपण समोर जायचं आहे. आणि इंद्रजितजी घनवट जिल्हा परिषदेचे सदस्य जालन्याचे यांनाही विनंती आहे, जेथलिया साहेबांच्या समवेत आपलाही प्रवेश होणार आहे. जेथलिया साहेबांचा प्रवेश होताना आपण सर्वांनी एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी करायचा आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विकासाचा वादा या मातीत करण्यासाठी आलेल्या आदरणीय अजित दादांच्या शुभ हस्ते आज आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया साहेब आपल्या समर्थकांच्या सह प्रवेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतायत. आदरणीय अजित दादा, पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील
अनिलजी तटकरे साहेब आणि या परिसरातील या भागातील विशेषतः मराठवाड्यातील विधानसभांचे महत्वाचे सदस्यगण यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय माजी आमदार सुरेश कुमारजी जेथलिया साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज परतूरच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतो आहे. आदरणीय दादा त्यांचा आणि त्यांच्या सर्व समर्थकांचा प्रवेश या निमित्तानं या ठिकाणी घेत आहेत. आदरणीय दादांच्या हस्ते या सर्व त्यांच्या सहकार्यांचाही प्रवेश या ठिकाणी होतो आहे. दादांना विनंती आहे, या भागात लोकांच्या सेवेसाठी सातत्यानं कार्यरत असलेले हे सगळे महत्वाचे मंडळी सुरेश कुमारजी जेथलिया, सौ विमलताई सुरेश कुमारजी जेथलिया ज्या नगराध्यक्षा म्हणून आज आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतायत, नितीन जी सुरेश कुमारजी जेथलिया हे देखील आपला प्रवेश या पक्षामध्ये या ठिकाणी करतायत. त्यांना विनंती आहे आपण हा प्रवेश स्वीकारायचा आहे. तालुका अध्यक्ष बाबाजी गाडगे आणि काँग्रेस मधून तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी प्रवेश करतायत. आदरणीय गाडगे साहेब त्यांना विनंती आपला प्रवेश स्वीकारायचा आणि अण्णासाहेबजी खंदारे हे देखील आपला प्रवेश स्वीकारतायत. त्यांना विनंती आहे आपण लगेचच आपला प्रवेश स्वीकारायचा आहे. या भागात परतूर मंठा विधानसभा क्षेत्रामध्ये आदरणीय सुरेश कुमारजी जेथलिया साहेबांवरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून आदरणीय अजित दादांच्या पक्षामध्ये ही सगळी मंडळी अतिशय प्रेमानं आपुलकीनं प्रवेश या ठिकाणी करतायत. विकासाच्या वाटेवरती परतूर मंठा विधानसभा क्षेत्र चालावं या जाणीवेतून सुरेश कुमारजी जेथलिया साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी सर्वांना विनंती करतो आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. एकदा सर्वांचं स्वागत या पक्षात आपण जोरदार टाळ्यांनी सर्वजण करूयात. सुरेश कुमारजी जेथलिया साहेब आजपासून आदरणीय अजितदादांच्या पक्षाचे घटक आहेत आणि दादांच्या माध्यमातून या मातीच्या विकासासाठी ते अहोरात्रपणे सातत्याने आता कार्यरत राहतील. मी सर्वांना विनंती करतो आपण खाली बसायचं आहे. उर्वरित प्रवेश हे दादांच्या भाषणापूर्वी होणार आहेत. उर्वरित जे प्रवेश आहेत ते दादांच्या भाषणापूर्वी होणार आहेत. सर्वांना विनंती खाली बसा. स्वागत आता कुणी करू नका. आपल्याला परत एकदा तीच विनंती आहे. कार्यक्रमाला विलंब होतोय. काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे यांचाही प्रवेश या ठिकाणी होतो आहे. युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, काँग्रेसमधून आदरणीय सुरेश कुमारजी जेथलिया साहेबांच्या वरती विश्वास दाखवत ही सगळी महत्वाची पदाधिकारी मंडळी दादांच्या पक्षात प्रवेश करतायत. आरोग्य विभागात आणि हा पक्ष प्रवेश या ठिकाणी संपन्न होतोय. उर्वरित जे प्रवेश आहेत ते नंतर होणार आहेत. सगळे खाली बसून घ्या. आणि यानंतर लगेचच ज्यांचा प्रवेश संपन्न झालेला आहे ते या भागाचे विकासाच्या वाटेवरती हा भाग चालावा यासाठी कार्यरत असलेले सुरेश कुमारजी जेथलिया साहेब यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतात. जोरदार टाळ्याने आपण जेथलिया साहेबांचं स्वागत या निमित्तानं करायचंय. सन्माननीय सुरेश कुमारजी जेथलिया साहेब आपल्या सर्वांचे लाडके नेते आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करतायत. त्यांना विनंती आहे. दादा कोण सुटलत नाही ना. आपलं सगळ्यांचं भाग्य समजा की आज आपल्याला सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार यांनी परतूरला वेळ दिला आणि तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष यांनी दोघांनी वेळ दिला. त्याबद्दल सर्वप्रथम परतूरच्या सर्व वासियांच्या वतीनं मतदारसंघातील लोकांच्या वतीनं त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण की
मी प्रास्ताविक मध्ये आता बरंच बोलण्यासारखे नितीन बरंच बोललोय, पण या ठिकाणी बरेचसे नेते उपस्थित आहेत. आदरणीय दादा, आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले मला नेहमी सहकार्य करणारे आणि त्या ठिकाणी दादापर्यंत कसं जाता येईल आणि दादाची वेळ कशी घेता येईल त्यासाठी माझ्या सतत 4 वेळेस मुंबईला माझ्या सोबत असणारे आमचे मित्र प्रताप पाटील चिखलीकर, विशेष करून त्यांचा विशेष आभार मानेल मी. आमचे सन्माननीय या ठिकाणचे जालन्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण, सन्माननीय आमदार विक्रम बाप्पा काळे, आमचे स्नेही आणि नेहमी आमच्या परिवारावर प्रेम करणारे आमचे पाथरीचे आमदार राजेश दादा विटेकर, प्रताप दादा, मनोजजी कायंदे साहेब, जे माझ्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी मी फोन केला आणि ते आले, त्यांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो. आमचे परतूरचेच स्नेही आणि आमच्या सगळ्यांचे स्नेही असलेले आमचे सतीशरावजी चव्हाण साहेब, सुरेशरावजी नागरे आमचे सहकारी, आमचे रवींद्रजी तोर, जयमंगलजी जाधव, मधुकर राजे आरदाड या ठिकाणी आलेले आहेत. आणि व्यासपीठावर बरीचसे राजकीय सगळे जिल्ह्यातील प्रमुख मंडळी आहेत. आमचे कडपे साहेब असतील, बाकी सर्व मंडळी असेल. पण आता दादांची वेळ आणि दादांचं शिस्त तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जास्त बोलताना जरा थोडस मला कमी बोलूनच सगळ्यांचे नाव न घेता मी परत एकदा व्यासपीठावरील सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे सर्व पत्रकार बांधव, उपस्थित आलेले डी मध्ये आलेले सर्व सन्माननीय प्रमुख पदाधिकारी, मोठ्या प्रमाणावर आलेले आमच्या माता भगिनी, उपस्थित सर्व परतूर, मंठा, नेर, शिवडी भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र, नेहमी मला प्रत्येक निवडणुकीत कोणत्याही ठिकाणी कुठेही कोणत्याही पक्षाकडून उभं राहिलेले असलो तरी आपण सर्वजण मला नेहमी साथ देतात. त्याबद्दल परत एकदा आज तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्यांच्या मी आज अजितदादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहे. म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपल्याला एकच शब्द आहे, जो दादाचा शब्द असतो की राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने आपल्याला वाढवायची, हे मी दादा आम्ही एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवून देऊ. निश्चितपणे तुम्हाला खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळात ह्या ज्या काही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला निकाल देऊ. तटकरे साहेब, निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण प्रदेश अध्यक्ष आहात आणि त्या ठिकाणी तुमचे माझे संबंध बऱ्याच वर्षाचे आहेत, दादाचे बी फार वर्षाचे संबंध आहेत. खरं तर आज नितीननं प्रास्ताविक केलं, त्या नितीनच्या लग्नात सुद्धा आपण नागपूरला त्या ठिकाणी लग्नासाठी आले होते. हे बऱ्याच वर्षाचे संबंध आहेत. त्या ठिकाणी आपण आज या प्रसंगी मी एकच सांगू इच्छितो की बरेच दादा तुमच्याही कानावर आला असेल की 10 दिवसापासून जेव्हापासून माझ्या प्रवेशाची बातमी चालू आहे तेव्हापासून वेगवेगळे लोक बरेचसे प्रयत्न करायला लागलेत की त्या ठिकाणी माझा प्रवेश थांबवा, त्या ठिकाणी माझा प्रवेश झाला नाही पाहिजे. म्हणून बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, बरेच आपल्याला फोन झाले, काही पत्र गेले, सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष सक्षम आहेत. त्या ठिकाणी त्यांनी कोणालाही जुमानलं नाही. त्या ठिकाणी एकच म्हणले की बाई आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी आपल्याला जे काही असेल ते आहे. पण त्यांना काय पोटदुखी आहे माझी काही कळाली नाही की का. अरे आम्ही पक्षात तुमच्या नाही बाकी आमच्या पक्षात चाललो. त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरण आणि अजितदादाचे विचार मी पहिल्यापासून पाहतो की अजितदादा शब्द म्हणजे शब्द त्या ठिकाणी अशा पद्धतीचे दादा आहेत. दादा, मतदारसंघातले बरेचसे प्रश्न आहेत. 20-25 वर्षापासून मतदारसंघ सन्माननीय आमच्या नेत्याकडे आहे. इथले भारतीय जनता पक्षाचे आमदार, ते मंत्री सुद्धा 5 वर्ष राहिलेले आहेत. पण सिंचनाचा प्रश्न आतापर्यंत आमच्याकडून इथं सुटलेला नाही दादा. त्या ठिकाणी पाहिलं की आज पूर्णा नदीवर त्या ठिकाणी आज गरज आहे. तिकडचा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी आमचा, त्या ठिकाणी आज उन्हाळा झाला की आज त्या ठिकाणी प्यायला पाणी नसतंय. पण आज त्या ठिकाणी पूर्णा नदी त्या ठिकाणी, त्या पूर्णा नदीवर बॅरेजेसचं काम जर झालं तर मतदारसंघ हा चांगल्या पद्धतीने सुजलाम होईल. स्वर्गीय वैजनाथ दादाचं नाव आजही घ्यायला आठवण येते. त्या ठिकाणी दादाच्या काळात जे काही झालेलं आहे, त्या ठिकाणी साखर कारखाना ज्या ठिकाणी आज आपण थांबलो होतो तो कारखाना सुद्धा वैजनाथ दादाच्या काळात झाला. या ठिकाणी MSEBचे 132
36 केव्ही असेल किंवा वेगवेगळे जे माध्यम असतील त्या ठिकाणी MIDC चा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी जमीन वगैरे घेऊन ठेवलेली आहे, पण काही काळापासून ते तशाला तसं पडू नये म्हणून हे सगळे कामं जे आहेत ते स्वर्गीय वैजनाथ दादाच्या यांच्या काळात झालेले आहेत. MIDCचं बी त्या ठिकाणी दादांच्याच काळात त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून या मतदारसंघात फक्त आणि फक्त काय आहे की कोण काम करतं आणि किती आणून देत आहे त्याच्यावर हे सध्या राजकारण चालू आहे. म्हणून या मतदारसंघातल्या रस्त्याची दादा येताना आताच बोलले मला, ते तुमचे रस्ते कसे आहेत? म्हणलं दादा रस्त्याच्या बाबतीत मला काहीच बोलता येणार नाही. त्या ठिकाणी कोणत्याच गुत्तेदारावर तिथं कंट्रोल नाही कोणाचंच. त्या ठिकाणी जे चालेल, जे कोणी जास्त देईल त्या ठिकाणी त्या पद्धतीने राजकारण चालू आहे. म्हणून दादा आमची विनंती राहील की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला थोडेसे अधिकार द्या. त्या ठिकाणी लढू द्या सगळ्यांना वेगवेगळं. त्या ठिकाणी जर सगळे लढलो तर त्या ठिकाणी आमचे जे आज कार्यकर्ते एवढे बसलेले आहेत त्या कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळेल. आज पंचायत समितीमध्ये आम्ही पाहतो की साध्या विहिरीसाठी तिथं सन्माननीय आमदारांचे फोन येतात, हे नका करू ते नका करू, या ग्रामपंचायतीवर कारवाई करा. ही वाटूर सारखी ग्रामपंचायत आमची काल परवापासून माझी 25 वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यातला ग्रामसेवक बदला, हे बदला ते बदला, हे जे राजकारण चालू आहे आमचं. आता लोक म्हणतात की आता आपण त्या आघाडीत आहे, त्या युतीमध्ये, त्या युतीमध्ये जर आम्हाला त्या पद्धतीने न्याय दिला तर चव्हाण साहेब आपण सगळेजण सोबत राहून काम करू. पण त्या ठिकाणी जर असाच जर त्रास सगळ्या कार्यकर्त्याला होत गेला तर त्या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही, एवढं तुम्हाला नक्की सांगतो त्या ठिकाणी. म्हणून आमची एक विनंती राहील की येणाऱ्या काळात सगळ्या ज्या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांसाठी निवडणुका आहेत. मी प्रवेश घेण्याचं एकमेव कारण होतं की त्या ठिकाणी दादांचं स्वभाव, दादाच्या काम करण्याची पद्धत, तटकरे साहेबांचा विश्वास, या सगळ्यांचं तुमच्या कुठे विश्वासाला तेवढा जाऊ देणार नाही. निश्चितपणे किती पद्धतीने त्या ठिकाणी पक्षाची वाढ होईल आणि त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन, आणि असं समजू नका की राष्ट्रवादीवालेतले काही जुने लोक असतील त्यांना सुद्धा तितक्याच विश्वासाने घेऊन त्या ठिकाणी काम करील. कुठेही काही झालं, कोणी काही बोललं किंवा कोणी काही सांगितलं की असं बोललं तर त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, खुलासा करीत राहा. निश्चितपणे आपण सर्वजण एक राहिलो तर मतदारसंघात राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीच अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करू. आपण सर्वजण आलात, बोलण्यासारखं भरपूर आहे, दादांचं ऐकायचं. त्यांना इथून पुढचे अजून पुण्याला वगैरे कार्यक्रम आहेत, त्यांनी आपल्या परतूर मतदारसंघासाठी वेळ दिला, आपल्या सगळ्यांसाठी वेळ दिला. तर त्या ठिकाणी आमच्या नियोजनामध्ये कुठं काही अभाव झाला असेल दादा, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आपल्याकडून क्षमा मागतो. आणि विशेष करून आपण सर्वजण आलात, आमच्या विनंतीला मान देऊन सगळी नेते मंडळी आली. आमचे भाऊसाहेब गोरे आहेत, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुमच्या सोबतच राहील नेहमी. तुम्ही ताण घेता जरा जास्त भाऊसाहेब, तसं विचार नाहीच काही. तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हा माझा ध्येय आहे. म्हणून आपण सर्वजण आलात, परत एकदा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आणि येणारे 5 वर्ष ज्या ज्या वेळेस राहील त्या सगळ्या याच्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, एवढे ज्या प्रसंगी सांगतो थांबतो. धन्यवाद. या परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादांवरती विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश जेतलिया साहेबांनी केलेला आहे. हा विश्वास त्यांनी दर्शवला. यानंतर अतिरिक्त वेळ खर्ची न घालता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतायत. मी आदरणीय तटकरे साहेबांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वेळेअभावी लगेचच तटकरे साहेब बोलतायत. एकदा जोरदार टाळ्याने आपण तटकरे साहेबांचं स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. गेले 20-25 वर्ष या सगळ्या परिसरामध्ये अतिशय तन्मयतेने काम करणारे माजी आमदार सुरेशजी जेतलिया, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अभूतपूर्व पक्षप्रवेशाप्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार अरविंदजी चव्हाण, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अतिशय उत्तम पद्धतीने वाढती आहे, ते माझे सहकारी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदखेडा राजामध्ये इतिहास घडवणारे आमदार मनोजजी कायंदे, पाथरीमध्ये सुद्धा तितक्याच ताकदीने इतिहास घडवणारे आमदार राजेशजी विटेकर,
मराठवाड्याचं कार्यक्षेत्र असलेले विधान परिषदेचे सदस्य आमदार विक्रमजी काळे, आमदार सतीशराव चव्हाण, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले बहिरामजी कडपे, सुरेश नागरे, आमचे दुसरे सहकारी प्रदेश रवींद्रजी तौर, भाऊसाहेब गोरे. पहिलं नाव जिल्हाध्यक्षाचं घेतलं, विसरलात. पहिलं नाव जिल्हाध्यक्षाचं आणि मग आमदारांचं. मी अध्यक्ष आहे तेव्हा अध्यक्षाचा सन्मान माझ्या इतका कोण आयुष्यात राखू शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, पहिलं नाव तुमचं घेतलं. आता ते दुसरीकडे बोलायला लागते, त्याला मी काय करणार. थोडस अजून सवय लागायची आहे, थोडं शिस्त लागली का आपोआपच ऐकायला येईल. पहिलं नाव तुमचं, मग बाकी आमदारांचं. आमदारांपेक्षा वरचा सन्मान जिल्ह्याच्या अध्यक्षाचा तुमच्यासाठी. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्मान्य पदाधिकारी, आमचे बुलढाण्याचे अध्यक्ष नाजर साहेब, काजी साहेब, मधुकरराव, जेतल्या साहेबांच्या समेत आलेले त्यांचे सर्व विविध स्तरावरती काम करणारे सन्मान्य पदाधिकारी, नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष जेतल्या बहिणी, अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी जमलेले माझ्या तमाम परतूर वासीय नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरेशराव जेटले यांचं काम गेले 20-25 वर्ष सातत्याने राज्याच्या राजकारणात आणि या जालना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी पाहत आलो. पण आज जेटले साहेब, तुमचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. घड्याळ तेच वेळ नवी, नवीन अजित पर्व घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही काम करण्याचा प्रयत्न करतोय. दादांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमताने एक निर्णय घेतला, जी विचारधारा स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला दिली. बहुजन समाजाचा व्यापक ही सांभाळायचा असेल तर तुमचा सत्तेतला सहभाग असला पाहिजे. होय, दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी मिळून सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये घेतला. प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, धनंजय मुंडेजी असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, हसन मुश्रीफ असतील, राज्यामध्ये त्यावेळेला निर्वाचित झालेले 43 विधानसभेचे सदस्य असतील, 6 विधान परिषदेचे सदस्य असतील, सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की देशाच्या एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी झालं पाहिजे. एनडीएमध्ये राज्याच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालं पाहिजे. आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर स्वाभाविकपणे त्याच्या क्रिया प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावरती उमटल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेलं यश एनडीएला मिळालं नाही. स्वाभाविकपणाने राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा वेळेचं एक वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण झालं की विधानसभेमध्ये राज्यातली महायुती पराभूत होईल आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. जवळपास 7-8 राज्याचे मुख्यमंत्री तयार झाले होते. मंत्रिमंडळाची यादी संपत नव्हती. मतदान झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये सगळे महाविकास आघाडीचे नेते जमले. कोणाच्या तरी हातात स्टेरिंग दिलं, सांगितलं की स्टेरिंग महाविकास आघाडीचं राज्याचं सरकारचं स्टेरिंग कोणाच्या तरी हातात आहे. पण निवडणुकीचे निकाल लागले आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. चव्हाण साहेबांनी स्वराज्याचा मंगल कलश 1960 साली शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती आणला. त्यावेळेपासून झालेल्या निवडणुका 62, 67, 72, 78, 80, 84, 89 म्हणजे 90, 95, 99, 4, 9, 14, 19, 24 या झालेल्या संबंध महाराष्ट्राच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकेकाळी काँग्रेस पक्षाचं एखादी सरकार या राज्यामध्ये होतं, काही वेळेला युती किंवा लोकशाही आघाडीचं सरकार आलं. पण त्यांनाही जेवढं बहुमत मिळालं नाही त्यापेक्षा जास्ती बहुमत या वेळेला 237 जागांवरती महायुतीच्या पाठीमागे भक्कमपणाने राज्याच्या जनतेने त्या ठिकाणी तमाम माय माऊलींनी एक प्रचंड प्रमाणाचा विश्वास महायुतीवरती त्या ठिकाणी ठेवला. एक अभूतपूर्व योजना राज्याच्या इतिहासामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याचा पुढाकार घेतला. लाडकी बहीण योजना आणली आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या माई माऊलींनी
महायुतीच्या पाठीमागे जबरदस्त पैकी ताकद त्या कालावधीमध्ये निर्माण केली आणि त्यामध्ये राज्यामध्ये सरकार आले आपल्याला पाहायला मिळते. तिथल्या जी सगळी अनेक सिद्धांत तुम्ही राजकारणामध्ये पाहिलीत. एकेका या मतदारसंघामध्ये तुम्ही अपक्ष निर्वाचित झालात. या सगळ्या परिसरामधून तुम्ही विधान परिषदेवरती स्वर निवडून आलात. तुमचं काम आम्ही दीर्घकाळ पाहत त्या ठिकाणी आलो. परतूर सारख्या नगरपालिकेमध्ये अबाधित अशी सत्ता ठेवण्याचं काम परतूर वासियांच्या सहकार्यातून तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि एक स्वतःच्या नावाची एक वेगळी प्रतिमा या संबंध मराठवाड्याच्या परिसरामध्ये निर्माण करण्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी यश आलं. परंतु या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेगवेगळ्या घटना घडल्या. अखेरच्या क्षणाला आम्ही प्रतापराव चिखलीकरांना उमेदवारी दिली लोहामधून. राजेश विटेकरांच्या निवडणुकीच्या वरती शिक्कामोर्तब अखेरच्या टप्प्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी पातळीमधून केलं आणि डॉक्टर मनोज कायंदेना उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी शेवटच्या दिवशी सकाळी 6 वाजता संभाजीनगर विमानतळावरती एबी फॉर्म डॉक्टर मनोज कायंदेने दिला. त्यांनी काजे साहेबांनी क्रांती घडवली आणि अजित दादांना जे सोडून गेले ते स्वतःला किती सहकारमर्शी म्हणत असतील तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम माझ्या सिंदखेड राजा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून एक नवीन परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकते. आज पुन्हा एकदा निग्रहाने प्रचंड आत्मविश्वासाने शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठरत धर्मनिरपेक्ष विचार आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणाने अंमलात आणत राज्यामध्ये आज महायुतीच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी आहोत. दादा आम्हाला सर्वांनाच अभिमान वाटतोय की तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 41 जागांच्या वरती अभूतपूर्व यश मिळालं. कोणतरी काल परवा टीका करताना म्हणाल की 4-5 जागा सुद्धा येणार नव्हत्या. 4-5 जागा येणार नव्हता असं कोणतरी म्हणत होतं. 2 अंकी जागा सुद्धा आम्ही गाठणार नाही असे अनेक विश्लेषक म्हणत होते. पण मला खात्री होती की दादा ज्या पद्धतीने जनसन्मान यात्रेला पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, माझा मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, मुंबईमध्ये असेल, ज्या पद्धतीने अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि राज्यामध्ये आपल्याला अनुकूल पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा पैकी भावना 40 वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता फिरत असल्यामुळे त्याला पाहायला मिळालं. 41 जागांच्या वरती यश मिळालं. आज त्याच विचारधारेवर आम्ही चालतो. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा घेत काम करतो. आज अल्पसंख्याक समाजासाठी मातीची ओढा आणण्याचं धाडस याच महायुतीच्या सरकारमध्ये एका नेतृत्वाने दाखवलेल्या नेतृत्वाचं नाव आहे अजित पवार. त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना सर्वत्र आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रात राजकारणामध्ये वेगवेगळे घडलेले बदल तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो. आज जे तुम्ही आलात या सत्तानंतरांचा पहिला जाहीर कार्यक्रम पक्ष प्रवेशाचा हा तुमचा आहे. याचा अर्थ तुमच्या गेल्या अनेक वर्षाच्या या सगळ्या परिसरामध्ये असलेला योगदानाचा योग्य पद्धतीचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. त्याची चोडूक म्हणजे आजचा समारंभ आहे असं मी म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार नाही. ज्या संख्येने आपण या ठिकाणी आला याचा अर्थ असा की आता या मतदारसंघामध्ये सुद्धा अरविंदराव तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये काम करतात. एकेकाळी तुम्ही पण विधिमंडळामध्ये निवडून आलात. परंतु मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी संधी मिळू शकली नाही. ज्यांना पक्षाने संधी दिली त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाच्या पलीकडे कधी काय पाहिलं नाही. मग जालन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये वाढला नाही. आता आम्हाला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी माझे आमदार म्हणून काम करतात. जिथल्या जे आहेत आणि माझे मराठवाड्यातील सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढे मराठवाड्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराची पाऊलवाट अधिक मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. किरण जेव्हानी सांगितलं की पाण्याचा प्रश्न आहे. मराठवाड्यामध्ये जर काय सर्वाधिक बॅरेजेस, मी आज या ठिकाणी जे वाक्य बोलतोय ते अत्यंत खरं योग्य आहे ते बोलतोय. मराठवाड्याच्या इतिहास जायकवाडीचा प्रकल्प स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी केला. राज्याचे मुख्यमंत्री विलासराव होते, त्यांनी सुद्धा काही कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. पण मराठवाड्यामध्ये जर काय सर्वाधिक बॅरेज जर काय बांधले गेले असतील तर अजितदादांच्याकडे जलसंपदा खाते असताना या मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बॅरेजेस बांधले गेले. त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्याने काय होईना पण आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झालेला बदल तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तुम्ही सत्तेसाठी सुरेशराव आले नाहीत. या सगळ्या परिसराचा विकासाची कामं दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू शकताय या विश्वासाने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. मी आज तुम्हाला प्रदेशाध्यक्ष म्हणून सांगतोय, मराठवाड्यातल्या माझ्या सर्व सहकार्यांना
पक्ष म्हणून तुम्हाला लागणारी सर्व ताकद प्रदेशाध्यक्ष तुमच्या पाठीमागे दादांच्या नेतृत्वाखाली उभी करील असा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दीर्घकाळ झाल्या नाही, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका गेली 2 वर्ष झाल्या नाहीत. याचं कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका प्रलंबित आहे, त्याच्यामुळे तो निर्णय त्या ठिकाणी होऊ शकला नाही. लवकरात लवकर निर्णय होईल. पक्षाचं संघटन एका बाजूला वाढणं, विकासाच्या कामाला अधिक गती देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आणि समंजसपणाने लोकहिताचे निर्णय करणारे प्रथम कार्यकर्ते ज्यावेळेला असतात, नेते ज्यावेळेला असतात, त्यांना पक्षाच्या प्रवाहामध्ये सोबत घेऊन उद्याच्या भविष्यातली वाटचाल करणं हे आम्ही सगळेजण काम निश्चितपणे करणार आहोत. मला एका गोष्टीचा आज या ठिकाणी सांगायचं आहे की जेतले साहेब मधल्या कालावधीमध्ये आपल्या कुटुंबावरती प्रसंग आला. अनेकांना वाटलं की त्या प्रसंगातून तुम्ही पुन्हा उभे राहू शकाल की नाही, पण तुमची दांडगी इच्छाशक्ती, समाजाची सेवा करण्याची अविरत पद्धतीची तुमच्या मनामध्ये असलेली भावना आणि समाजाचं तुमच्यावरती असलेलं उदंड प्रेम, म्हणून त्याच तत्परतेने तुम्ही या समाजाची सेवा करण्यासाठी वाटचाल करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. एक अलौकिक असा क्षण परतूरची जनता या ठिकाणी अनुभवते आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू. आज हिंगोलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार आहे, नांदेडमध्ये आहे, कारण एका जागांवरती आम्ही लढलो. पाथरीमध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एका जागांवरती लढलो, एक जागेवरती यश मिळालं. बुलढाण्यामध्ये सुद्धा एका जागांच्या वरती लढलो, यश मिळालं. संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये आम्हाला निवडणूक लढण्याची मनामध्ये इच्छा असून सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळू शकली नाही. म्हणून सतीश चव्हाणांना डेप्युटेशन वरती पाठवलं. डेप्युटेशन संपल्यावर परत आले. विश्वास आहे की पुन्हा मराठवाड्यामध्ये सुद्धा पक्ष मांडण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या हातून सुद्धा नक्की त्या ठिकाणी काम होईल. माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा आहे की आता दादांच्या नेतृत्वाखाली एक नवीन अजित पर्व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. त्याला पूर्णपणाचं पाठबळ सुरेशराव तुमच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होईल. मधल्या कालावधीमध्ये नांदेडच्या काही सहकाऱ्यांचा पक्ष प्रवेश झाला, पण तो मुंबईला झाला. पण आज जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो आहोत. आज मी प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर या ठिकाणी करतोय की दादांचा आता महाराष्ट्रव्यापी दौरा आज परतूरच्या पासून सुरू झाला आणि जेतले साहेब तुमच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून मांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढीला लागण्याच्या दृष्टीतून तुमच्या पक्ष प्रवेशाच्यामुळे एक वेगळं वातावरण निश्चितपणे निर्माण होईल. एवढ्याच भावना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आला. थोडीशी गैरसोयी आहे. खरं संध्याकाळचा कार्यक्रम ठरला होता, पण संध्याकाळी पुण्यामध्ये काही अत्यंत महत्वाचे कार्यक्रम आहेत. आता अकोल्याला बिडकर साहेब आपले माजी आमदार, त्यांचं दुर्दैवाने अपघातामध्ये निधन झालं. त्यांच्या कुटुंबाची सांत्वनावर भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, पण जालना जिल्ह्याला सर्वदूर पद्धतीची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये 100% दिली जाईल. सभासद नोंदणीचा कार्यक्रम असेल, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे सेल हे मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून बूथ पातळीवरती संघटन करण्यासाठी तुम्ही सगळेजण नियोजनबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी काम कराल, एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. मधुकर राव, तुम्ही वेगवेगळ्या प्रशासकीय पदावरती काम केलं, विभागीय आयुक्त म्हणून सुद्धा काम केलंय. इतक्या वर्ष तुमच्या प्रशासकीय कामाचा योग्य तो उपयोग संघटनेच्या पुढच्या वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा निश्चितपणे करेल, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. आणि अभूतपूर्व संख्येने आपण साऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल आपल्या सर्वांचा अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करून घेतल्याचे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
सिद्धेश्वर आंबोरे उपाध्यक्ष, पांडुरंग गाडगे अध्यक्ष परतूर तालुका राजीव गांधी पंचायत राज काँग्रेस कमिटी, विकास खुळे उपाध्यक्ष परतूर तालुका सेवादल काँग्रेस कमिटी, मोहसिन बागवान शहर अध्यक्ष परतूर तालुका सेवादल काँग्रेस कमिटी, मोहसिन जमीनदार विधानसभा अध्यक्ष परतूर संग्रामजी लोणीकर, संग्राम भैया लोणीकर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष परतूरचे प्रवीणजी डुकरे, शहर अध्यक्ष परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी. सगळे शांततेत स्टेजवरती या. स्टेजच्या खाली काही लोक थांबा, वरची लोक खाली गेल्यावर मग वरती या. सचिनजी बोंबले उपाध्यक्ष परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी, भरतजी मरळ उपाध्यक्ष परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी, मंजू दरेकर सचिव, देवकर साहेब सचिव परतूर तालुका युवक काँग्रेस कमिटी, गणेशजी काळे कोषाध्यक्ष परतूर तालुका, नितीन शिंदे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सहकार सेल, अजिम कुरेशी उपाध्यक्ष परतूर तालुका, जुनेद कुरेशी अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष परतूर, शेख आरेफ उपाध्यक्ष अल्पसंख्याकचे परतूर तालुका. या सगळ्यांना विनंती आहे एक एक करून या. वरची लोक खाली जाऊ द्या, मग खालून तुम्ही वरती या. तोपर्यंत खालीच थांबा. सगळ्यांना विनंती आहे. नगरसेवक काही प्रवेश करतायत. परतूर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, सर्व नगरसेवक विशेषतः सौ सुनंदा दिगंबरराव शहाणे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक, आसिम सौदागर माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत, शेख अयूब नादान उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत, शेख रहीमोद्दीन शेख मौला माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आहेत, राजेश रामगोपाल खंडेलवाल, बाबूराव नाथाजी हिवाळे, ही सगळी नगरसेवक मंडळी मी ज्यांचा नामोल्लेख करतोय. संगीता राजेश भुजबळ नगरसेवक आहेत, मुरलीधरजी देशमुख नगरसेवक आहेत, मंगेश जगन्नाथरावजी डहाळे हे देखील नगरसेवक आहेत, मोईनजी कुरेशी हेही नगरसेवक आहेत. मी ज्यांचा नामोल्लेख करतोय. आज सुरेश जेतलिया साहेबांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरेजी, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार राजेश विटेकर, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण, तसंच शेजारच्या माझ्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझीजी, आमचे माजी विभागीय आयुक्त मधुकरजी अर्दड, रवींद्र तौर, सुरेश नांगरे, आमच्या जिंतूरचे भाऊसाहेब गोरे, संतोष खांडेबराड, संभाजी खंदारे, शकुंतलाताई कदम, खयूम खान पठाण, शाह आलम खान, मिर्झा अनवर बेग, कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके, तसंच उपस्थित असणारे शेतकरीचे नेते राजेंद्र हातोरे पाटील, आबासाहेब विटेकर, माझ्या परभणी जिल्हा, माझा जालना जिल्हा, माझा परतूर मंठा परिसर आणि आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, ते माजी आमदार सुरेश जेतलियाजी, नगराध्यक्ष विमलताई जेतलियाजी, युवा नेते नितीन जेतलिया, इंद्रनील गणवटजी, दत्ताराव बनसोडेजी, बाबाजी गाडगेजी, लक्ष्मण शिंदेजी, अण्णासाहेब खंदारेजी, सिंधुताई पाटील सोळंकेजी, तसंच आता उपस्थित ज्यांनी प्रवेश केला ते सर्व सन्मान्य माजी नगरसेवक, नगरसेविका, अनेक सेलचे प्रमुख, अनेक वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे माझे सगळे सहकारी, जमलेले माझे लाडक्या बहिणी, बंधू, पत्रकार मित्र,
आणि माझ्या तरुण मित्रांनो, खर तर आज मी जालना जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये आज परतूरचे नेते माजी आमदार सुरेश कुमार जेतलिया साहेब आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत. त्यांच्या बरोबर हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होत आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुटुंब प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करतो. सन्माननीय जेतलिया साहेबांना मानणारे, त्यांच्यावर प्रेम करणारे, परंतु माझ्या परतूर मंठा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक हे पण मोठ्या संख्येने आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. त्यांना पुढील वाटचालीच्या करता मी मनापासून शुभेच्छा देखील देतो. आम्ही बेरजेचं राजकारण करतोय. प्रांताध्यक्ष महोदयांनी सांगितलं आणि मी पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं सर्व जाती धर्माचे लोक, 18 पगड जातीचे, 12 बलुतेदार सगळे गुड्या गोविंदांनी राहतात. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेली परंपरा आहे. ती आपल्याला पुढं पण टिकवायची आहे. आणि ही टिकवत असताना जातीय सलोखा हा तुमच्या माझ्या राज्यात राहिला पाहिजे, तुमच्या माझ्या जिल्ह्यात राहिला पाहिजे, तुमच्या माझ्या तालुक्यात, गावात देखील राहिला पाहिजे, शहरात देखील राहिला पाहिजे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आदरणीय चव्हाण साहेबांनी नेहमी, ज्यावेळेस आम्ही त्यांची पुस्तकं वाचतो, त्यांच्या काळामध्ये ज्यांना कामाची संधी मिळाली त्यांच्याशी हितगुज करतो, त्यावेळेस ते सांगतात की त्यांनी नेहमी बेरजेचं राजकारणाची नवी दिशा त्या महाराष्ट्राला दाखवली. सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे, विरोधकांशी पण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, आपले काही परंपरा आहे ती कशी आपण जपली पाहिजे. आज काय आपण बघतो, परतूरकरांनो, मंठाकरांनो, जालनाकरांनो, टीव्ही लावल्यानंतर ह्या अमक्याला असं म्हणला, तमक्याला असं म्हणला. अरे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करून काही इथले रोजी रोटीचे प्रश्न सुटणार आहेत? ह्याच्यातनं काही लोकांना पोटाला काही मिळणार आहे? निव्वळ ब्रेकिंग न्यूज किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी बातम्या द्यायच्या आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करायचे सूत्रांच्या माहितीनुसार. अरे सूत्र कुठं आहे? कुणीतरी दाखवा ही सूत्र आहे. ते सूत्रांच्या माहितीनुसार का जनतेला चुकीच्या पद्धतीनं बातम्या देण्याचा प्रयत्न करतात? अनेकदा आम्ही देखील बातम्या बघतो, आम्हालाही कळत नाही की हे काय चाललंय. आज मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की अशा पद्धतीच्या बातम्यांवर आपण विश्वास नका. याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, आदरणीय चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या दिशेनेच तुम्हाला, मला, राष्ट्रवादी काँग्रेसला, सर्व जणांना पुढे जायचंय. परतूर मंठा विधानसभेचे माजी आमदार सुरेश जेतलिया साहेबांच्या सारखा सक्षम लोकसेवेला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोर जोडून घेण्यामागं आमची तीच भूमिका आहे. मी प्रतापराव चिखलीकरांचं मनापासून कौतुक करीन, अभिनंदन करीन की कालच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यापासून अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडण्याचं काम, पक्षप्रवेश करण्याचं काम, मग तो नांदेड जिल्हा असेल, मराठवाड्यातले इतर जिल्हे असतील, ते त्या ठिकाणी करतायत. माझी इथं सतीश चव्हाण बसलेत, विक्रम काळे बसलेत, इथं राजेश विटेकर बसलेत. राजेश विटेकर आणि मनोज कायंदे, तुम्हाला नवीन संधी मिळालेली आहे. तुमच्याकडनं लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. उत्तमराव विटेकरांचं काम लोकांनी पाहिलेलं आहे, आम्ही पाहिलेलं आहे. आता नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे.
मी देखील ज्यावेळेस राजकारणात आलो तो काळ 91चा होता. 90ला R.R. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, मी साधारण त्याच काळातले सुनील तटकरेजी, आम्ही सगळेजण नवीन कार्यकर्ते होतो. आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पुढे कसं गेलं पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न कसे आहेत, विदर्भाचे कसे आहेत, कोकणाचे कसे आहेत, उत्तर महाराष्ट्राचे कसे आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे कसे आहेत, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती या शहरांचे प्रश्न कसे आहेत, याचा फार बारकाईनं आम्ही लोकांनी अभ्यास केलेला आहे. आज आम्ही अधिकारवाढीनं तुमच्या समोर ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आम्हाला आहे. कारण मी देखील आजही शेतीवाडी करतो, जरी मी राजकीय जीवनामध्ये असलो तरी. त्याच्यामध्ये गोरगरिबांना काय समस्या आहेत, मधल्या काळामध्ये जसं माझ्या गरीब आया बहिणींना एक काही ना काही मदत व्हावी, त्या सक्षम व्हाव्या, त्यांच्याकरता महिला बचत गट, त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या. त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो. त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ वस्तू त्याला महाराष्ट्राची बाजारपेठ मिळावी, त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो. महिला बाल विकास हे खातं आमच्या मुलगी आदिती तटकरेकडे आहे, तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली. आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार. अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय. आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात. मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठ्याला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली. 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी. परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले. काहींनी गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली. अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठं रे फेडाल? वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय झाला, जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा. तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे. त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय. इतर राज्यामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. आज इथं सन्माननीय जेटली साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे. पण मी हेही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, प्रांताध्यक्ष आणि या सगळ्या नेते मंडळींच्या साक्षीनं सांगतो, सन्माननीय जेटली साहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांना, प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य तो मान हा पक्षामध्ये राखला जाईल. प्रत्येकाला योग्य संधी दिली जाईल, ताकद दिली जाईल, या पद्धतीचा शब्द मी या निमित्तानं देतो. परंतु त्याच बरोबर परतूर विधानसभा मतदारसंघात, मंठा विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, त्या
त्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षात राखला जाईल. मला आल्यानंतर मी थोडासा नाराज झालो. मी राजेश विटेकरला सांगितलेलं होतं की तू खासदार म्हणून इथं उभा होता, तुला कार्यकर्ते माहितीये आणि त्याच्यामुळं जे जुने कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना सगळ्यांना स्टेजवर खुर्च्या टाकून त्या ठिकाणी बसवा. परंतु काहींना थोडं थांबावं लागलं, त्यांना नाराज व्हावं लागलं, त्यांना थोडस ते कमीपणाचं वाटलं. पण त्या कार्यकर्त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की ही चूक आता झालेली आहे, पुन्हा ही चूक घडणार नाही. इतर पण ठिकाणी पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं तशा प्रकारची चूक घडून देणार नाही. त्या जुन्या कार्यकर्त्यांचा पण योग्य सन्मान पक्षामध्ये राखला जाईल. त्यामुळं नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा पक्षवाढीच्या करता एक दिलाने काम करण्याचं आव्हान मी या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं करतोय. आपली युती आहे, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे साहेब, ही युती आहे. मागे देखील तुम्हाला आठवत असेल आपली आघाडी होती. 99 ते 2014 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. इतर पण शेतकरी कामगार पक्ष किंवा काही मित्र पक्षांना आपण त्यावेळेस सामावून घ्यायचो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका तिथल्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्यावर आपण सोडवायचो. नगरपालिका स्वतंत्र लढायची का युतीमध्ये लढवायची का आघाडीमध्ये लढवायची, जिल्हा परिषद तालुका पंचायत आघाडीमध्ये लढवायची का स्वतंत्र लढवायची का युतीमध्ये लढवायची. त्यामुळं कार्यकर्त्याला पण सर्वच पक्षांच्या संधी मिळाली पाहिजे. माझी आज विनंती आहे, अरविंदराव, तुम्ही आता इथली जबाबदारी घेतलेली आहे, अध्यक्ष म्हणून काम करताय, चंद्रकांत कारके कार्याध्यक्ष म्हणून काम करताय. मला सगळ्या माझ्या सहकार्यांना सांगायचं की नवा जुना वाद न आणता आता कमी दिवस राहिलेले, सुप्रीम कोर्टात मॅटर आहे, त्याचा निकाल लवकर लागावा म्हणून चांगल्यातले चांगले टॉपचे वकील आम्ही देतो. या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीला होणार आहे. महानगरपालिकेला किती 3 वर्ष 3 वर्ष नवीन कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली नाहीये. आज 9 वर्ष झाली निवडणूक होऊन. 2017 त्याच्यानंतर 2022 ला व्हायला पाहिजे होती, ते 2025 आलेलं आहे. 8 वर्ष तर पूर्ण झाली. फेब्रुवारी संपला की 9वं वर्ष सुरू होईल. आणि त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की काही तरुण कार्यकर्ते पण पुढे आलेले आहेत, काही महिला भगिनी आलेले आहेत, ज्यांची जनमानसामध्ये चांगल्या प्रकारची प्रतिमा आहे, त्यांना संधी देण्याचं काम आपण सगळ्यांनी या निमित्ताने केलं पाहिजे. आपण ते करू. तुम्हाला मी, आमचे तटकरे साहेब, आम्ही सगळेजण वर जरी काम करत असलो राज्याच्या पातळीवर, तरी देखील बराचसा अधिकार आम्ही जिल्ह्याला आणि तालुक्याला देणार आहे. फक्त अधिकार देत असताना कुणी कुणावर अन्याय करू नये. कधी कधी काही तालुक्यात जर एखादा, मी तालुक्यात आहे बारामतीमध्ये, आणि मला लक्षात आलं की बाबा XYZ ला तिकीट दिलं तर हा चालाक कार्यकर्ता आहे, उद्या आपल्यालाच मागं सारायला पुढं निघून जाईल की त्याचं तिकीट कापलं जातं. असं होता कामा नये. ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, ज्याच्यामध्ये संघटना कौशल्य आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, जो सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून त्या वॉर्डात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा गणात पंचायत समितीच्या काम करतोय, त्याला त्या बाबतीमध्ये संधी मिळाली पाहिजे. कदाचित 2 ताकदीचे कार्यकर्ते असतील, 19-20 काय करायचं लक्षात येणार नाही. तिथं आमच्या सारख्याला विचारा, आम्ही पण 5-10 लोकांना विचारून काय करायचं, एकाला थांबावं लागलं तर दुसऱ्याला दुसरीकडे ऍडजस्ट करू. आज देखील आमदारकीची तिकीट देत असताना सगळ्यांना संधी देता आली नाही. आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तटकरे साहेबांना नेमलंय, भाजपाने बावनकुळे साहेबांना नेमलंय, शिवसेनेने उदय सामंतांना नेमलंय. हे 3 बसणार आहे. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, लवकर बसा, महामंडळाचे अध्यक्षपद, सदस्यपद कुठल्या पक्षाने घ्यायची ते ठरवा.
म्हणजे कार्यकर्त्याला पण तिथं कामाची संधी मिळते. आता जिल्हाधिकाऱ्यांना पण विशेष जिल्हाधिकारी दे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्हा कार्यकारी अधिकारी हा नेमण्याच्या विशेष अधिकारी पद नेमण्याच्या करता मुभा दिलेली आहे. तिथंही कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. या प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. माझी मराठवाड्याची भूमी तर साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्यामुळं महापुरुष आपल्या इथं होऊन गेलेत अनेक. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, रमाई माता असतील, मौलाना आझाद असतील, अनेकांची नावं आपण त्या ठिकाणी घेत असतो. आपले अण्णाभाऊ साठे असतील, किती लोक मान्यवरांची नावं घेऊ. तशा पद्धतीनं संत सेवालाल महाराज हे देखील अतिशय एक महत्वाची आदरणीय व्यक्ती. त्यांचंही स्थान मोठं. त्यांची आज जयंती आहे. मी त्यांना संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. ही आपली मराठी संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. हे आपल्या वर्षानुवर्ष सगळ्यांनी आपल्याला शिकवत आलेलं आहे. आपल्याला पुढेही पुढच्या पिढीला शिकवायचंय. ही गोष्ट देखील आपण विसरून जाता कामा नये. मगाशी बोलत असताना सन्माननीय जेतलिया साहेबांनी हे केवळ राजकारणी नाहीये तर लोकहितासाठी झटणारा एक लोकसेवक आहे. त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. वैजनाथ आकासाहेब माजी आमदार, त्यांच्याबरोबर पण मला काम करण्याची संधी मिळाली. बबनराव लोणीकर यांच्या बरोबर मी काम करतो. मी 8व्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलो. 8व्यांदा. आणि अलीकडे तर सातत्याने लाखाच्या पुढे मी निवडून येतोय. एवढी जनता त्या बाबतीमध्ये पाठिंबा देते. इतरांनी पण आत्मपरीक्षण करावं की असं का घडतं. तिथं आम्ही काम करतोय. आताच जेटलियांचे चिरंजीव नितीन जेटलिया सांगत होते की त्यांचेही वडील लवकर उठतात, लवकर कामाला सुरुवात करतात, शहर स्वच्छ आहे का नाही बघतात. आज आपण इथं बसलोय, हा 6 एकराचा परिसर हा जेटलियांच्या स्वतःच्या मालकीचा, परतूर शहरातला. आज याची किंमत काढली तर काही करोड रुपये किंमत होईल. अरे आपण आपल्या सख्या भावाला 6 गुंठे जागा द्यायला भांडणं करतोय, मारामाऱ्या करतोय, कुऱ्हाडी घेऊन त्या ठिकाणी मागे पुढे बघत नाही, बांध एकमेकाचे रेटतायत. आज मनाचा दिलदारपणा मोठापणा असल्याशिवाय एवढी मोक्याची जागा क्रीडांगणाकरता नगरपालिकेला द्यायची हे येड्या गाबाळ्याचं काम नाही. त्याला दिलदारपणे मन असावं लागतं, मनाचा दिलदार नेता असावा लागतो. तो जेटलियांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विधानसभेमध्ये देखील माझ्या परतूर मंठा इथल्या जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने संघर्ष त्यांनी केला. त्यांची समाजसेवेची बांधिलकी, लोकांशी असलेली नाळ आणि त्यांची प्रामाणिक कार्यपद्धती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळकटी येण्याच्या करता मदत होणार आहे. सामान्य लोकांच्या मध्ये असणारा या बांधिलकीच्या जोरावर नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहून 56,000 मतं घ्यायची हे काही साधी गोष्ट नाहीये. माग 3 दशकापासून जवळपास परतूर नगर परिषदेचं एक हाती वर्चस्व 91 ते 2004 13 वर्ष ते ह्या शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. आता विमलताई त्या ठिकाणी काम करतात. या पद्धतीनं आज या नेत्याची सामान्य लोकांशी घट्ट नाळ असल्याशिवाय कोणत्याही नगर परिषदेवर एखाद्या नेत्याची 30-30 वर्ष एक हाती सत्ता राखणं ही सोपी साधी गोष्ट नाहीये. हे कोणत्या येरा गबाळ्याचं काम नाहीये. हे पण आपण बघा. आणि त्याच्यामुळं केवळ निवडणुकीच्या वेळी लोकांच्या दारामध्ये गेलं म्हणजे मतं मिळत नसतात. त्याच्यामध्ये सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला मला कायम सोबत राहाल तरच लोकांचं प्रेम तुमच्या माझ्या वाट्याला येतं. आणि जेटलिया साहेब कायम लोकांच्या कल्याणासाठी झटत आले, त्यामुळे इतके लोक त्यांच्या सोबत आहेत. आज इथं उपस्थित असणारा जनसागर पाहिल्यानंतर लोकांच्या लोकसेवेची खात्री ही आपल्याला पटते. आणि जनतेच्या प्रश्नासाठी लढणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. 25 वर्ष या पक्षाला झालेली आहे.
पुढेही आपल्याला या पक्ष वाढवायचा आहे, पुढे न्यायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मी इथं बसणाऱ्या मराठवाड्यातल्या सगळ्या 4-5 आमदारांना सांगेन, माझ्या विदर्भाच्या आमदारांना सांगेन, तुम्ही पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी बोला. कार्यकर्त्यांना, नेत्यांना, अनेकांना आपल्या बरोबर यायचंय, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना आपलंच करा. फक्त त्याची जनमानसामध्ये प्रतिमा चांगली असली पाहिजे, त्याच्यावर केसेस नसल्या पाहिजे, त्याला कुठं तडीपार केलेलं नसलं पाहिजे, त्याचे 2 नंबरचे धंदे नसले पाहिजे, नाहीतर त्याला घेऊन आपलं वाटोळच व्हायचं. असलं काही करू नका. 4 कमी असले तरी चालतील, परंतु जीवाला जीव देणारी माणसं आणि माझ्या महिला या आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत, भगिनी आपल्याला पाहिजेत, आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला पाहिजेत. खोट्या नाट्या नरेटिव्हमुळे लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अपेक्षित अशा प्रकारचे यश मिळालं नाही. तटकरे साहेब एकटे निवडून आले म्हणून काहीतरी आपली लाज राहिली, परंतु आपण खचलो नाही. मी नेहमी महाराष्ट्रात मध्ये लोकांना सांगत असतो, तुम्हालाही सांगतो, यश आलं म्हणून हुरवून जाऊ नका आणि अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. त्यामध्ये अपयश आम्हाला आलं, आम्ही पुन्हा बसलो, पुन्हा एकत्र चर्चा केली. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ ढवळून काढले आणि जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जनता जनार्दन हे सर्वस्व आहे. हे आता कोण म्हणतं ना ईव्हीएम मशीनने असं केलं तसं केलं, काय केलं नाही. आता दिल्लीला जे तिथं केजरीवाल पडले ते काय ईव्हीएम मध्ये पडले? काही चुका केल्या, 10 वर्ष लोकांनी संधी दिली आणि त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं. पडल्यानंतर आम्ही कबूल केलं ना, आम्ही लोकसभेला कमी पडलो. मला लोकसभेला माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये 48,000 मतं कमी पडली. माझ्या पत्नीला रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी 1 लाखापेक्षा जास्त मतांनी मला निवडून दिलं. मी तसंच म्हणलो असतो, अला माझी बायको पडली 48,000, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं, कस काय माझं व्हायचं. मग चला देव करूया, इकडं नारळ फोडूया, तिकडं नारळ फोडूया, इकडं काय करूया, तिकडं काय करूया. असं नाही. देव देखील आहे, श्रद्धा आहे. राजेश आत्ताच जाऊन केस कापून आलाय तिरुपतीला, विटेकर. पण नुसतंच देव केला तर निवडून येणार आहे का? नाही. श्रद्धाही ठेवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, जोड असली पाहिजे. तशा पद्धतीनं कार्यकर्त्यांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आपण आउटघटकेचं राजकारण करण्याच्या करता आलेलो नाहीये, आपण लॉंग टर्मचं राजकारण करायला आलेलो आहे. आज सोयाबीन जानेवारीमध्ये डिसेंबरला थांबणार होतं खरेदी, ती आम्ही आता जानेवारी एंड पर्यंत वाढवली. अजून वाढवा म्हणून लोक सांगतायत. मगाशी बोलत असताना आपल्या इथं दुधना प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाच्या मुळे काही प्रमाणामध्ये आपलं क्षेत्र ओलिता खाली आलंय. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड ऊस आहे. आता मी शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर उतरलेलो होतं, कारण तिथं हेलिपॅड होतं आणि तिथं मला कार्यकर्ते भेटले. ते म्हणत होते, दादा पुढच्या वर्षी तर खूप ऊस आहे, कारखान्याची कॅपॅसिटी वाढवा. शिवाजीराव जाधवांनी आता तुमचा पूर्वीचा बागेश्वरी तो 5,000 चालला, मी आजच तासभर तिथं घालवला. आता त्यांनी मुक्ताईनगरचा कारखाना इथं आणतायत, तो साधारण 4,500 ते चालवतायत पुढच्या वर्षी, कारण तिकडे ऊसच नाही. काही ठिकाणी ऊस नाही आणि कारखाने काढलेत. मग त्याच्यामध्ये काय कुसळ घालता का? यायला येड्याचा बाजार आहे. त्याच्यामध्ये ऊस असेल तिथं कारखाने काढा ना आणि चांगले चालवा ना. आज इथं तुमचा इथं एवढा ऊस आहे, आज कारखाने आहेत, अजून काही कॅपॅसिटी वाढवायला आपण परवानगी देतोय. डिस्लरी ज्यांना काढायची, माझ्याकडेच एक्साइज खातं आहे. मला ते आत्ताच सांगत होते की दादा आमचं प्रकरण बरेच दिवस पडलं होतं, कुणी मंजूरच केलं नाही. मी आल्या सगळ्यांची प्रकरण मंजूर करून टाकली, कारण उद्या डिस्लरी झाली की ज्यूस टू इथेनॉल होणार आहे. इथेनॉल झालं तर माझ्या शेतकऱ्याला का भाव मिळणार आहे, त्याच्या कष्टाचं चीज होणार. इथेनॉलचे दर आम्ही अमित शाह साहेबांच्याकडनं वाढून घेतलेले, हे करावं लागणार आहे. आता AI अशी नवीन कन्सेप्ट शेतीच्या करता आम्ही आणतोय.
तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्हाला आता मगाशी मला बोलत असताना आमच्या जेठलिया साहेबांनी सांगितलं इथल्या MIDC ला चालना दिली पाहिजे, पूर्णा नदीवर बॅरेज केले पाहिजे. आमच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत. अहो बाबळी बॅरेज मध्ये तर तो बंधारा करायला बंदी होती कोर्टाची, तरी देखील आम्ही धाडस दाखवलं, तो बंधारा केला आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी आणली. संपूर्ण गोदामाय गोदाकाठ हा सगळा दोन्हीकडे बागायती झालाय की नाही. आपण जरा लांब आहोत. आपल्याला जसं गोदावरीला आम्ही बॅरेज केले, माझ्यावर टीका झाली, माझ्यावर आरोप झाले. कुणी कुणी आरोप केले तुम्हालाही माहितीये, पण मी डगमगलो नाही, कारण आपण स्वच्छ विचाराचे होतो. शिंतोडे उडतात, परंतु आपण स्वच्छ प्रतिमेचं राहिलं पाहिजे. त्यामध्ये जसं गोदावरी नदीवर बॅरेज केले म्हणून माझा गोदाकाठ आज हिरवागार, तिकडेही ऊसाचं क्षेत्र, इकडे ऊसाचं क्षेत्र, वेगवेगळ्या प्रकारच्या बागा हे आपल्याला बघायला मिळतात. तशा पद्धतीनं स्वर्गीय वैजनाथ आकाश साहेबांनी तो कारखाना काढला, दुर्दैवाने नाही चालला. तुम्हाला किती लोकांना माहितीये मला माहित नाही. 98 ला मी राज्य सहकारी बँकेचा चेअरमन असताना दिलीपराव देशमुख व्हाईस चेअरमन होते. मी सकाळी 7 ला 98 साली त्या कारखान्यावर आलो होतो. काय केल्यानंतर हा कारखाना नीटपणे चालेल, परंतु दुर्दैवाने काही आतमध्ये चुका झाल्या होत्या. शेवटी सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली तो कारखाना विकला गेला, शिवाजी जाधवांनी घेतला. लातूरचेच ते आहेत आणि आता तो कारखाना चांगला त्या चालतोय. तुमचा ऊस जातोय, भाव तुम्ही देताय, ते भाव तुम्हाला देताय. तशा पद्धतीनं गोदावरीला जसे आम्ही बॅरेज केले, सिंदफणा नदीवर बॅरेज केले, मांजरा नदीवर बॅरेज केले, आता पूर्णा नदीवर बॅरेज करण्याच्या करताची मागणी आलेली आहे. त्याच्यामध्ये त्या नेत्याच्या अंगात पाणी असावं लागतं, तेव्हा तो तुमच्या शिवारात पाणी आणून देतो. त्याच्यामुळं पूर्णा नदीच्या कामामध्ये पण मी लक्ष घालीन. मी अर्थमंत्री आहे, मी जलसंपदा खात्याच्या इकडं आता 2 मंत्री आहेत. एक राधाकृष्ण विखे पाटील, तुमच्याकडे गोदावरी कृष्णा मराठवाडा GMIDC, गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि MKVDC ह्याचे आमचे विखे पाटील साहेब आहेत. आणि KIDC, VIDC, TIDC, तापी, विदर्भ आणि कोकण त्याचे आपले गिरीश महाजन साहेब आहेत. मी इथलं त्यांच्याशी बोलीन, विखे पाटलांशी आपण मार्ग काढू, त्याच्यामध्ये प्रश्न सुटले पाहिजेत. मध्ये मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे की आम्ही इकडचा दुष्काळ हटवण्याच्या करता प्रयत्न करतोय. आपला जो नाथसागरचा कॅनॉल आहे त्याला लाईनिंग करायचंय, त्याच्यात झाडं बिडं फार घाण झालेली आहे. आपलं त्या ठिकाणी नाशिकचं पलीकडं पडणारं पश्चिमेकडचं पाणी ते आपल्याला वळून इकडं आणायचंय. मराठवाड्यातली धरणं, तुमचं नाथसागर जायकवाडी असेल, तुमचं दुधना असेल, येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, मांजरा असेल, तुमचं माजलगाव असेल, अनेक धरणांची नावं घेता येतील. या धरणांमध्ये पाणी कमी पडतंय. आमचं तिथलं निळवंडे भरतंय, मुळेला कधी कधी अडचण येते, पण वाद होतो माझ्या नगर जिल्हा आणि खालचा मराठवाडा जिल्हा. त्याच्याकरता इकडची जी काही भांडी आहे, ही धरणं म्हणजे मोठीच्या मोठी भांडी आहे, ती भांडी भरण्याच्या करता तिकडं पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राला जातं, ते इकडं वळवतोय. काही ठिकाणी वळवलंय. नाशिक जिल्ह्यामध्ये येवला मतदारसंघात आमच्या भुजबळ साहेबांच्या तिथं ते पाणी आलंय. अजूनही आपण ते पाणी वळवतोय, जेणेकरून आपल्या इथं यंदा नाथसागरला पाणी बरंय, परंतु दरवर्षी धरणं भरली पाहिजे. कधी कधी प्यायला पाणी नसतं आपल्याला. एक काळ मला आठवतोय, लातूरला रेल्वेच्या वॅगननी आम्ही पाणी, टँकरनी पाणी आणलं, रेल्वेनी. ही अवस्था कधी कधी आपली निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ह्याच्यातनं बरंच काही शिकायचं असतं. त्या पद्धतीनं आपण ते करूया. तुम्ही काही काळजी करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नवी तरुण पिढी आपलं करण्याची प्रयत्न करा. युवती आपल्या बरोबर कशा येतील हा प्रयत्न करा. जुने अनुभवी माणसं जे सर्व धर्म समभाव
अशा विचाराचे आहेत त्यांना म्हणाव की तुम्ही आमच्या बरोबर त्या ठिकाणी या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. भारतीय जनता पक्ष वरिष्ठ पातळीवर आमचं देवेंद्रजींचं, तटकरेंचं, आमच्या बावनकुळेंचं, एकनाथराव शिंदे साहेबांचं ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करायचं. पण प्रत्येकाला जसं काँग्रेसच्या बरोबर आघाडी असताना काँग्रेसला काँग्रेसचा पक्ष वाढवण्याचा अधिकार होता, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार होता, तसं आताही तिन्ही पक्षांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज युतीमध्ये आम्ही काम करतोय, सरकारमध्ये कुठेही मतभेद होणार नाही. राज्याचं हित ज्याच्यामध्ये असेल, राज्याच्या जनतेचं भलं ज्या प्रश्नांमध्ये असेल ते प्रश्न आम्ही अग्रक्रमाने त्या ठिकाणी सोडू. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे, केंद्रामधनं निधी आणू. यंदा 1.25 ते 1.5 लाख कोटी रुपये केंद्राने बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं देशाकरता ठेवलेले आहेत. त्याच्यातला जास्तीत जास्त पैसा बिनव्याजी कसा आपल्याला आणता येईल याकरता देवेंद्रजी, एकनाथराव, मी प्रयत्न करतोय. त्याच्यातून कसा मनरेगाचा जास्तीचा पैसा आणता येईल, वेगवेगळ्या केंद्राच्या योजनेचा जास्तीत जास्त निधी हा माझ्या राज्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत कसा आणता येईल आणि मग त्याला आपल्या राज्य सरकारची जोड, अशा पद्धतीनं विकास होत असतो. कामं दर्जेदार झाली पाहिजेत. परवा मी कुठल्या कामाला जालन्यामध्ये आलो होतो, अरविंदरावांना आठवत असेल. सकाळीच न सांगता लवकर उठून कलेक्टर ऑफिसला गेलो. अरे काय ते कलेक्टर ऑफिस, सर्किट हाऊसला तर मला सांगितलं इकडे थांबूच नका. त्या कुणाच्या गेस्ट हाऊसला होतो मी, मैकोच्या गेस्ट हाऊसला. मी म्हणलं का रे इथं मला उतरवलं? म्हणले दादा तिथं एवढे मोठे डास आहेत, इतकी घाण आहे. अरे म्हणलं साफ करायला काय आम्ही यायचं का झाडू पटकन घेऊन? इथल्या नेतृत्वाला लक्ष द्यायला नको? आम्ही बारकाईने लक्ष देतो, आम्ही निधी देऊ. मी त्याच दिवशी कलेक्टरला काय झापायचं ते झापलंय. मी चीफ इंजिनियरला सांगितलं, दुसऱ्या दिवशी जाऊन मग काय ते तुम्ही पैसे घेता, तुम्हाला 7वा आता पुढे 8वा वेतन आयोग आम्ही देणार आहे. तुम्हाला माहिती आहे जनतेहो, 7 लाख कोटीचं तुमचं मागचं बजेट होतं. 3.5 लाख कोटी रुपये पगारावर, पेन्शनवर आपण खर्च करतो. किती? 3.5 लाख कोटी. मग ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी पार पाडायला नको? बाकीच्या ठिकाणी जाऊन बघा कशा इमारती उभ्या राहतात. आता पण मला एअरपोर्टला विमानतळावर उतरल्यानंतर मी हेलिकॉप्टर मध्ये येत असताना, बसत असताना तिथं अधिकारी आले, घाटी हॉस्पिटलच्या बद्दल सांगत होते की दादा 500 ते 800 कोटी रुपये द्यावे लागतील, महत्वाचं हॉस्पिटल आहे. मी त्यांना प्रस्ताव पाठवायला सांगितलाय. मला माहितीये की एका वर्षात एवढे पैसे लागणार नाही, परंतु माझ्या संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या लोकांचं एक महत्वाचं गोरगरिबांना उपचार करणारं ते घाटी हॉस्पिटल आहे. ते स्वच्छ केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजे, बेड वाढवले पाहिजे. मला ते सांगत होते दादा कुणी कुठेही थुंकतंय राव तिथं. अरे उपचार करायला जाता का थुंकायला जाता? म्हटलं कॅमेरा लावा आणि थुंकताना कोण वाजिद पवार दिसला तर त्याला पकडा आणि शहरामध्ये फिरवा हाफ पॅन्टवर, म्हणजे त्याला कळेल काय अक्कल असते ती. काय होतं काही बाबतीमध्ये तुम्ही तुमचं स्वतःच देखील स्वच्छतेची आवड पाहिजे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणलंच होतं ना आर पाटलांनी. त्याच्यात काय केंद्र सरकार आपल्याला निधी देईल, परंतु केंद्र सरकार महाराष्ट्र स्वच्छ करायला येणार नाही. महाराष्ट्र सरकार जालन्याला पैसे देईल, पण जालन्याच्या स्थानिक अधिकारी, पदाधिकारी आणि जनतेनेच लक्ष दिलं पाहिजे ना. कचरा वेळच्या वेळेला उचलला पाहिजे, झाडं लावली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करा. तुम्ही म्हणाला पक्ष प्रवेशाला आलो नाही, काय सांगतोय? मी सांगतोय तेच बरोबर आहे. आज प्रदूषण किती वाढलंय बघा. काही शहरांमध्ये, मी नावं घेत नाही, नाहीतर त्या शहराला वाटेल की आमची बदनामी करतो. तिथं जर लोक राहिली तर त्यांचं आयुष्य 5 वर्षांनी कमी होतंय.
ती वेळ आपल्यावर येऊ नये. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही त्या ठिकाणी दिलं पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्या विचारधारेने पक्ष चाललाय. आजही त्याच विचारधारेने चाललाय आणि उद्याही पक्ष त्याच विचारधारेने जाईल, हे देखील माझ्या अल्पसंख्याक समाजाने लक्षात ठेवा. तुम्ही कामं माझ्याकडनं करून घेता आणि निवडणूक आली, दादा फतवा आला, फतवा आला, फतवा आला. अरे कुठला फतवा आला? काम करताना फतवा येत नाही का? काम करायला अजित पवार, काम करायला सुनील तटकरे, काम करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. हे कसं काय चालेल? तुम्ही कुठेतरी आमच्यावर विश्वास ठेवा ना. मी का बोलतोय मोठ्या आवाजात? मी माझ्याकडे करून दाखवलेलं आहे. आता मला काही शिवाजीराव जाधवांच्या कारखान्यावर भेटले, ते म्हणले दादा आम्ही तुमचं ऍग्रिकल्चर कॉलेज बघितलं, तुमचं बारामती बघितलं. काय राव जाग, अरे काय राव जाग, तिथं 6 वाजता जातो, पाणी मारलंय का, ते क्युरिंग झालंय का बघतोय. इथं काय टेंडर काढली की ती बघायलाच जात नाही. काय ते टेंडर काढली की कमिशन घेतोय त्याचं, की झालं संपलं, याचं कामच झालं. काय काय भागात तर तक्रार आहे, मी तपासणार आहे. मराठवाड्यामध्ये काम न करताच बिल काढतात. पट्टे तर काम न करता बिल. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचंय ना, कॉन्ट्रॅक्टरनी माझ्या पक्षात अजिबात काम करू नका. कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरचं काम करा, नाहीतर पक्षात यायचं, पद घ्यायचं आणि हीच कॉन्ट्रॅक्टर. आता हीच कॉन्ट्रॅक्टर पदाधिकारी झाल्यावर ते अधिकारी दादा विचार करतो, आता ह्याचं बिल काढू का नको, काढू का नको. नाही काढावं तर ती दम देतो, थांब तुझी बदलीच करतो, तुला गडचिरोलीच दाखवतो. अरे काम करता ही कुठला दमदाटी करतोय? जनतेचा पैसा आहे. अजित पवारच्या बापाच्या घरचा पण पैसा नाही आणि दुसऱ्याही कुठल्या नेत्याच्या बापाच्या घरचा पैसा नाही. हा जनतेचा पैसा आहे. हा सत्कारणी लागला पाहिजे. काय चूक आहे आमची? हे आमचे विचार आहेत. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल आम्ही तटकरेजी, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करतोय. राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण ह्याच्यातूनच आपल्या पक्षाची वाढ होणार आहे. महाराष्ट्राचा विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा आहे. संघर्ष करणं, संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना कामाची संधी देणं हेही आमचं काम आहे. आणि त्याच्यातूनच उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. नेटाने काम करा, लोकांच्या मध्ये जा, लोक तुम्हाला प्रतिसाद देतील. तुमचे विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवा, वरवर नुसतं जाऊ नका. या करता मी तुमच्याकडे आलेलो आहे. जनाधार तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो काही विचार आहे तो घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आज सुरेश जेटली यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परतूच संपूर्ण जालना जिल्ह्यात एक नवी ऊर्जावान चेहरा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचा अनुभव, त्यांचा जनसंपर्क, त्यांची क्षमता आणि लोकसभेच्या वेळी तळमळ या पक्षाच्या पुढील वाटचालीला पण मोलाची ठरेल. त्यांच्या आपल्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की दादा परतूरला मला वाटतं माग पण विजय भांबळेला उभं केलं असताना नितीन सांगत होता की इथं लीड होता. याही वेळेस राजेश तुला लीड होता, तुझ्या ह्याच्यात होता का? तुझ्या मतदारसंघात होता ना? ठीक आहे. त्याच्या मतदारसंघात नसता तर आता घेतलाच असता त्याला. हा ना, स्वतःच्या घरात काय जळतं ते पहिलं बघितलं पाहिजे ना, तर दुसऱ्याचं घर तुम्ही शाबूत ठेवू शकता. आमच्यातले काही काही पुढारी असे आहेत की त्यांच्या घरातलीच लोक त्यांच्या बरोबर नाही आणि बाकीच्यांना उपदेश करायला सांगतात. मी तर रेटून बोलायचो, पण मी आता दबकत बोलतोय, कारण माझा भाऊ पण माझ्या बरोबर नाही. ठीक आहे, काम चांगलं करा. ती भर आपण दुसरीकडनं त्या ठिकाणी भरून काढू. येत्या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा
हा विचार हा घराघरामध्ये पोहोचवायचा आहे. पक्ष बळकट करण्यासाठी एकजुटीने आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. महिलांच्या बद्दल पण कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बद्दल तक्रार येता कामा नये. महिलांच्याकडे बघताना मुलीच्या नात्याने किंवा बहिणीच्या नात्यानेच बघितलं गेलं पाहिजे. कुठेही वेडेवाकडे काही कानावर आलं तर मग माझ्याशी गाठ आहे, त्याला मोकोकच लावीन, सोडायचो नाही. आणि सांगायला आलं ना दादा वाचवा, एसपी ला म्हणेल त्याला टायर मध्ये घेऊन 6 दिवस सोडू नको त्याच्या मायला ह्याच्या. त्याच्यामुळं चुकीचं वागू नका. शेवटी पुन्हा एकदा सुरेश जेटलिया साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना पुढील राजकीय वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल, अल्पसंख्याक घटकासह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही मी माझ्या प्रांताध्यक्षाच्या साक्षीने या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे थोडी शांतता बाळगा. दादा शांतपणे या ठिकाणावर आता ही सगळी मान्यवर मंडळी जात आहेत. सगळ्यांना विनंती शांतता बाळगा. ज्यांचा प्रवेश या ठिकाणी राहिलेला आहे त्यांची दिलगिरी व्यक्त संयोजकांच्या वतीने केली जाते. दादांना वेळ कमी असल्यामुळे जिल्हाध्यक्षांच्या वतीने त्यांचा प्रवेश होईल. प्रवीण सुरेश कुमार जेतलिया, नानाभाऊ कासारे, संदीपान नळगे, मदनराव हजारे, सिद्धेश्वरजी सोळंके या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. अविनाश पाडेवार, प्रल्हाद कचरू बाबुळे, अनंता भार साखळे, सुशील विद्याधर जाधव, श्रीरंग मोगरे सगळ्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. मी ज्यांचा नामोल्लेख करतोय त्यांचा पक्षात प्रवेश होतोय किंवा झालेला आहे. श्रीरंग मोगरे, अंकुश आढे, माऊली